हाय, नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. आज माझ्या अपराजिताला पण जे 2 फुलं आलेली आहेत आणि ती खूप छान दिसत आहे. तर आज असं काही स्पेशल नाही आहे, पण आज मी एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. जसं आमच्याकडे जे आहे नागपूर साईडला वगैरे सांबार वडी जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे आणि आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये ती खूप बनवल्या जाते. घरोघरी प्रत्येक घरी ती असते, कारण सांबार स्वस्त असतो आणि सगळ्यांना आवडते आणि खूप टेस्टी लागते. सो तेच आज मी करणार आहे. तर त्याची पूर्ण रेसिपी जी आहे ती शेअर करते तुमच्यासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग स्टार्ट करूया. आता मी दाखवते तुम्हाला की कशी कशी बनवायची म्हणून. त्यासाठी सगळ्यात आधी जे आहे आपल्याला सांबार घ्यायचा आहे. तो छान आधी तोडून घ्यायचा, निवडून घ्यायचा त्याला आणि जास्त मोठ्या मोठ्या त्याचे देठं वगैरे असले ते सगळे काढून घ्यायचे आणि छान धुवून घ्यायचा 1-2 पाण्याने. आणि धुतल्यानंतर त्याला चाळणीमध्ये वगैरे काढून थोडा वेळ उन्हात ठेवायचा, म्हणजे त्याचं जे पाणी आहे सगळं काढून टाकायचं, निथळून टाकायचं, त्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे. तर मी खूप वेळ याला चांगला वाळवून ठेवून दिला. त्याच्यानंतर तुम्ही कापडावर पण याला वाळवू शकता, तेव्हा त्याच्याने पण पूर्ण पाणी जे आहे ते निघून जातं. आणि त्यानंतर जे आहे याला छान बारीक बारीक कट करायचं, पूर्ण सांबाराला छान बारीक बारीक. तर इथे मी पूर्ण कापून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये शेंगदाणे जाईल आणि खोबरं जाईल. तर त्यासाठी आधी शेंगदाणे घ्यायचे, मस्त त्यांना भाजून घ्यायचं छान ब्राऊन होईपर्यंत. आणि असं काही एक्झॅक्ट माप नाही आहे, तुम्ही अंदाजे थोडंसं घेऊ शकता. नंतर टाकताना आपल्याला समजतंच ते थोडं कमी जास्त होतात. तर एक्झॅक्ट आता एवढं मला करेक्ट माप तर मी पण अंदाजानेच घेते आहे सगळं. तर मी अंदाजानेच एवढे शेंगदाणे टाकलेले आहे. मी तरी 1.5 वाटे शेंगदाणे टाकले आहे आणि एवढं एक खोबऱ्याचं डोल घेतलेलं आहे. तर जोपर्यंत माझे शेंगदाणे भाजून होतात तर मी सोबत खोबरं जे आहे ते पण किसणीने किसून घेते छान. आमच्याकडे तर थंडीमध्ये हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे हे बनलंच पाहिजे सांबार वडी. आणि एकदा नाही, म्हणजे जोपर्यंत सांबार संपत नाही तोपर्यंत 4-5दा तरी आहे सांबार वडी आमच्याकडे बनते, कारण सगळ्यांना खूप आवडते आणि स्पेशली मला तर खूप जास्त आवडते सांबार वडी. तुमच्याकडे पण बनवली जाते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे जे आहे मी मध्ये मध्ये थोडं चेक पण करत होती की शेंगदाण्याचं झालं आहे की नाही, कारण सालपट जर निघालं त्याचं वरचं इझिली तर म्हणजे ते झाले. कारण माझी लोखंडाची कढई आहे तर याच्यामध्ये ना पटकनच लागून जातात खाली, म्हणून मी 2-3 वेळा त्याला मध्ये मध्ये चेक करत होते, पण ते झाले नाही. आणि ते खोबरं मी आधी छोटंशा याच्यात घेतलं करायला, तर त्याच्यातनं बाहेरच पडत होतं. त्या मला बरोबर करताच येत नव्हतं. मग ते ठेवून घेतलं आणि छान मोठं वाटं घेतलं आणि त्याच्यामध्ये करायला घेतलं आणि असं पूर्ण छान किसून घेतलं. त्यानंतर शेंगदाणे पण झाले होते माझे, थोडेसे थंड होऊ दिले, कारण हे शेंगदाणे असेच बारीक नाही करायचे, यांना पूर्ण सोलून मग बारीक करायचं आहे, त्यामुळे त्यांना थंड होऊ देणं आधी गरजेचं होतं. तर अशा प्रकारे ते छान थंडे झाले. त्यानंतर त्यांना छान सोलून घेतलं मी, पूर्ण जो कचरा आहे तो वेगळा केला आणि त्यानंतर आता मिक्सरला फिरवून घेतली आहे. खूप सारे असल्यामुळे मला 2दा मिक्सरला फिरवावं लागलं. एकदा झालं आणि परत दुसऱ्या भांड्यात परत लावून घेतलं आणि असं सगळा कूट जो आहे रेडी करून घेतला मी. अशा पद्धतीने सगळं जे आहे मी रेडी करून ठेवलं. त्यानंतर आईंना आवाज दिला की आता फोडणी तुम्ही घाला म्हणून, कारण माझ्या हाताचं तर मी नेहमीच खाते, आज त्यांच्या हाताचं खावं म्हटलं सांबार वडी. आणि माझ्या नवऱ्याला त्यांच्या आईच्या हातचं जे आहे ते खूप जास्त आवडतं, म्हणून म्हटलं तुम्हीच करा. तर त्यांनी आधी जो खोबरा आहे किस जो मी केला होता तो छान भाजून घेतला, डायरेक्ट नाही वापरत म्हणे त्या. आणि इथे तेल टाकलं कढईमध्ये आणि फक्त आलं लसूण घातलेलं आणि जिरं घातलेलं आहे, त्यालाच त्यांनी छान आधी परतून घेतलं. याच्यामध्ये ऑप्शनल तुम्ही कांदा पण टाकू शकता, पण आम्हाला आवडत नाही म्हणजे कांदा जर टाकला तर जो मसाला आहे तो तेव्हाच्या तेव्हा पूर्ण संपवावा लागतो, तो जास्त दिवस टिकत नाही. कारण असा आपण कांदा नाही टाकला तर तो आपण फ्रीजमध्ये स्टोअर वगैरे करून ठेवू शकतो आणि 8 दिवस जो आहे तो आपण वापरू शकतो. त्यामुळे जे फक्त आलं लसूण घातलं आणि बाकी सगळे सुखे मसाले टाकले, जसं हळद टाकली, तिखट टाकलं, धने पावडर टाकलं, असं सगळं टाकून घेतलं. आता इथे कस्तुरी मेथी टाकत आहे. तर असे सुखे जेवढे पण जिन्नस आहे ते पूर्ण त्यांनी छान तेलामध्ये पूर्ण परतून घेतले. आणि त्यानंतर जे आहे आधी सांबार टाकला. सांबार मी छान वाळवला होता, त्याच्यामुळे सांबाराला काहीच जास्त पाणी नव्हतं. सांबार एकदम छान सुटसुटीत आणि मोकळा होता, त्यामुळे इथे जास्त पाणी वगैरे जे आहे ते सुटलंच नाही मसाल्याला, कारण पाणी सुटलं तर मग खूप प्रॉब्लेम होतो, कारण मग तो ओला ओला होतो. आणि परत मी सांगायचं विसरले की आधी तेलात थोडीशी कच्ची सोप पण टाकलेली आहे यांनी, त्यांनी छान टेस्ट येते म्हणे. आणि त्याच्यानंतर दोन्ही खोबरं कीस जे आहे ते पूर्ण इथे भाजून घेत आहे आम्ही
की काही त्याला वास वगैरे असेल तर तो निघून जाईल म्हणून त्यासाठी. आणि इथे पूर्ण सांबार टाकून दिला. आता तो चिंबत जातो, तर त्यामुळे तो ऑटोमॅटिक कमी कमी होत जातो, म्हणून थोडा थोडा करून टाकला. आणि आता तो पूर्ण झालेला आहे. आता छान त्याला पूर्ण परतून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून टाकायचं सगळं, म्हणजे सगळे मसाले जे आहे ते पूर्ण सांबाराला वगैरे सगळं लागलं पाहिजे असं. आणि त्यानंतर वरतून मीठ घालून द्यायचं. मग आता इथे मीठ घातलं आणि परत जे आहे पुन्हा पूर्ण मसाला जो आहे चालवून घेतला, वरचा खाली आणि खालचा वर असा पूर्ण करून घेतला. आणि मग त्यानंतर त्यांनी जे आहे कुटामध्ये पण शेंगदाण्याचं कूट आहे, त्याच्यामध्ये पण जसं तिखट मीठ असं थोडं फार गोष्टी आहे त्या त्याच्यात पण टाकल्या. आणि इथे एवढा मसाला जो आहे आता झालेला आहे सांबार, त्याच्यामध्ये वरून खाकस टाकली, कारण खाकसनी पण खूप छान चव येते, त्यासाठी ती थोडीशी टाकायची. आणि परत जे आहे छान फिरवून घेतलं. आता बघा सांबार जो आहे तो पूर्ण सुकलेला आहे, हा पूर्ण सुखा झाला पाहिजे. याच्यामध्ये थोडंसं पण पाणी आपल्याला दिसलं नाही पाहिजे, तेव्हाच मग बाकीचं सगळं टाकायचं. आणि आता ते शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त झाला होता माझ्या हातनं, तर मग लागता टाकू असं त्या म्हणाल्या आई, की लागला तर आणखी टाकू, पहिले बघू म्हणून, नाही तर एकदमच खूप ड्राय मसाला होईल म्हणून. तर आणि ते टाकून घेतलं. त्यानंतर सोबत आहे जेवढा पण खोबरा किस मी केलेला होता तो पूर्णच टाकला, जेवढा होता तेवढा. आणि परत जे आहे छान पूर्ण फिरवून घ्यायचं पूर्ण. आणि कूट तुम्ही अंदाजाप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता. त्यामध्ये एकदमही आपल्याला फडफड असा ड्राय पण मसाला नको आहे आणि एकदम असा ओला चिंब पण नाही, असा मध्यममध्ये पाहिजे, म्हणजे एकदम ओला पण नाही आणि एकदम सुक्का पण नाही, कारण एकदम सुक्का असला तरी ती बांधल्या जात नाही सांबारवडी, आणि ओला असला तर ते सगळं ओलं ओलं होतं. त्यामुळे कूट घालताना थोडंसं लक्षपूर्वक घालायचं. आणि तो सतत फिरवावा लागत होता, फिरवू हात दुखून गेले सगळे. आणि इथे आणखी थोडासा कूट लागत आहे, तर तो पण टाकून दिला. आणि वरतून आणखी थोडंसं टेस्टसाठी आमचूर पावडर पण घातलं, म्हणजे थोडीशी छान अशी आंबट टेस्ट येते, त्याने आणखी छान लागतो तो मसाला. परत आता मसाला टाकल्यावर आता परत फिरवायचं ते आणि परत एकजीव करून घ्यायचं सगळा, कारण जे पण जिन्नस आहे मसाले आहे ते सगळीकडे लागले पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे पूर्ण छान झालं. आणि आधीच सांबार जो आहे छान शिजवलेला होता, तर सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर खूप जास्त शिजवायची गरज नसते, लगेच तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता. आणि गॅस बंद केल्यावर पण थोडा वेळ त्याला चालवून घ्या, म्हणजे त्याचा जो ओलावा वगैरे काही असेल तो थोडा निघून जातो. तर त्यासाठी मी थोडंसं असं चांगलं ते पूर्ण चालवून घेतलं. आणि अशा पद्धतीने जो आहे मसाला रेडी झाला. आता याला लगेच वापरू नाही शकत आपण, याला छान आधी थंड होऊ द्यावं लागेल, त्याच्यानंतरच जे आहे आपण सांबार वडी करायला घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते आणखी जवळून. अशा पद्धतीने मसाला रेडी झाला आहे. चला तर मग आता पात्या करूया. तर त्याच्यासाठी मैदा घेत आहे मी इथे. मैद्याच्याच सांबार वड्या छान लागतात आणि क्रिस्पी होतात. आणि सोबत जे आहे 1 चमचाभर मी बेसन पण टाकून घेतलं, त्यांनी पण थोडंसं टेस्टसाठीच ते टाकलं आहे. आणि चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि इथे ओवा पण टाकत आहे. ओवा छान असा हातावर क्रश करून घ्यायचा, म्हणजे त्याचं जे टेस्ट आहे ते सगळीकडे लागतं. आता हे क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मोहन पण घालावं लागेल, तर त्यासाठी आधी मी कढई ठेवून घेतली आणि इथे तेल टाकून घेतलं त्यामध्ये तापायला. आणि त्यानंतर मोहन घालती आहे. हे पण तुम्ही अंदाजानेच घेऊ शकता. आता मला एक्झॅक्ट माप नाही सांगता येत आहे, मी पण अंदाजाने 5-6 चमचे जे आहे ते टाकून दिले आहे त्यामध्ये. त्यानंतर हे एकदम गरम गरम असतं, तर लगेच भिजवायला जाऊ नका, नाहीतर तुमचा हात बाजेल. माझ्यासोबत हे भरपूरदा होतं नेहमीच. त्यानंतर थोडा वेळ मी ठेवलं, 1-2 मिनटं गॅप घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये हात टाकला. आणि असं आधी छान पाणी न घालता सुखं जे आहे तुम्ही छान त्याला मिक्स करून घ्या हाताने, म्हणजे जे मोहन आहे ते सगळीकडे लागेल. आणि चेक करायला तुम्ही अशी मूठ बांधायची, त्यामध्ये जर गोळा बनला तर जे आहे तुमचं मोहन जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं. आणि त्यामध्ये मला आईंनी सांगितलं की थोडासा किंचित सोडा घाल, त्याने जी आहे सांबार वडी तळल्यानंतर जी आहे ती छान अशी फुगते म्हणून. तर मग मी किंचित जो आहे सोडा जो आहे टाकून घेतला त्यामध्ये. आणि त्यानंतर जे आहे पाण्याने छान भिजवून घेतलं. आणि आता खूप आसट किंवा असं खूप सैल पीठ नाही भिजवायचं, आपण समोस्यासाठी वगैरे जसं भिजवतो ना त्या पद्धतीने तुम्ही भिजवा, म्हणजे मग सांबार वडी बांधताना जास्त त्रास होणार नाही. सैल असलं तर सांबार वडी की नाही अशी खूप पसरत जाते.
तर या पद्धतीने करा. त्यानंतर आता सांबारवडी आहे म्हटल्यावर कढी तर लागणारच आहे, कारण सांबारवडी आणि कढी हे कॉम्बिनेशनच खूप जबरदस्त आहे, मस्त. तर इथे मी कढी करायला घेतली. आता कढीची रेसिपी तर मी भरपूरदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आमच्याकडे कढी जी आहे ती बनतच राहते. आणि आता तर आईंनी येताना गावावरून दही आणलेलं आहे, तर आता ते 2-4 दिवस झालेलं आहे आणि छान असं आंबट दही आहे. त्याची कढी खाण्यात खूप मज्जा येते. ती मज्जा इथल्या दह्यात तर येत नाही, पॅकेटच्या किंवा डेअरीतल्या पण. त्यामुळे आता जोपर्यंत ते दही संपत नाही तोपर्यंत आमच्या घरी कढी बनतच राहील. तर इथे मी आता कढी करते आहे. त्याच्यासाठी तुम्ही जसं पद्धतीने करता नेहमी तशाच पद्धतीने केलेली आहे. सिंपल तेल घालून घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिंग, मिरच्या, आलं लसूणची पेस्ट, हळद, मीठ असं टाकून जे आहे पूर्ण ताक आणि दही आणि बेसन एकत्र करून छान एकजीव करून त्यांना मिक्स केलेलं आहे. त्यानंतर ते टाकून दिलं त्यामध्ये आणि वरून कस्तुरी मेथी घातली आणि पाणी भरपूर घातलं आणि छान उकळू दिली. आणि सांबार वडीला की नाही खूप घट्ट कढी छान नाही वाटत, थोडीशी पातळ कढी असली की ती खाण्यात मज्जा येते. आणि मग इथे माझा मसाला जो आहे तो पण आता थंड झाला होता आणि याला पण भिजवून मी 10 मिनटं ठेवून दिलं होतं मैद्याला भिजवून. आता ते पण छान झालं होतं. तर आता मग करायला घेतल्या सांबार वड्या. तर तुम्हाला सांगते, आधी एक गोळा घ्यायचा छोटा, छान त्याला लाटून घ्यायचं आणि असं अंडाकृती आकारामध्ये लाटायचं, गोल पाती नाही लाटायची. आणि त्यामध्ये असं छान सरळ जे आहे ते सगळं सारण भरून घ्यायचं. एक साईडनी फोल्ड करायची, दुसऱ्या साईडला खाली पाणी लावायचं पूर्ण हाफ सर्कलला. मग तो दुसरा साईड जो आहे पहिल्या साईडच्या वरती घ्यायचा. त्यानंतर साईडला जे आहेत तिथे पण पूर्ण पाणी लावून घ्यायचं, आतमधून पण पाणी लावायचं आणि थोडं वरतून पण पाणी लावायचं. जसं की मी इथे दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही पूर्ण पाणी लावा आणि छान असं पॅक करायचं. पॅक थोडंसं व्यवस्थित लक्षपूर्वक करायचं, कारण सांबारवडी मॅक्झिमम टाईम जी आहे ती आपण लक्ष देऊन करत नाही आणि ती तेलात टाकल्यावर अशी उघडते. त्यामुळे पॅक करताना जे आहे थोडं लक्ष देऊन करा. तर सोबत आता भरपूर साऱ्या करायच्याच आहेत, मग दुसरी पण करायला घेतली, त्यासाठी पण तसंच लाटून घेतली. परत गोल नाही लाटायची पोळी, अंडाकृती अवल शेपमध्ये लाटायची. लाटून घेतली, सारण भरून घेतलं, दोन्ही साईडनी पॅक करून घ्यायची. पॅक करताना फक्त थोडंसं काळजीपूर्वक पाणी थोडंसं जास्त लावा, म्हणजे ती उघडणार नाही. आणि शेजारी वगैरे पण थोडी द्यायचं होतं एकदम, कारण ते इथले प्रॉपर तेलुगू लोक आहे, त्यांना हे पदार्थ काही माहिती नाही आहे. मी त्यांना दरवर्षी केली की देतच असते. त्यांना हे खूप आवडते आणि त्यांना खूप असं नवीन वाटतं. त्यांनी तर अजून ट्राय नाही केलं, मीच त्यांना नेऊन देते. तर त्यांच्यासाठी पण 2-4 एक्स्ट्राच करून घेणार होती की त्यांना पण नेऊन द्यावं, कारण त्यांच्याकडे पण काही ते नवीन करतात तर ते मला आणून देतात, तर मी पण त्यांना नेऊन देते प्रत्येक गोष्ट. त्यानंतर तेलामध्ये टाकून दिल्या वड्या. मी ॲट अ टाईम खूप तळत नाही, 1 किंवा 2च तळते, कारण एखादी फुटली तर खूप प्रचंड प्रॉब्लेम होतो. आणि आधी जो आहे आपण फोल्ड केलेला भाग असतो तो कधीच खाली नाही टाकायचा. प्लेन भाग असतो तो नेहमी खाली सोडायचा आणि दुसरा भाग वरती ठेवायचा. खालचा भाग छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच तो पलटवायचा आणि मग दुसऱ्या साईडनी पण छान मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं, कारण खूप आपण घाई केली तर तो खालचा साईड जो आहे मैदा जो आहे तो कच्चा राहून जातो त्यामधला. त्यामुळे थोडंसं होऊ द्यायचं आणि थोडंसं ते क्रिस्पी वाटलं की मग त्या काढून घ्यायच्या. तर इथे काढून घेतल्या आणि दुसऱ्या लगेच टाकल्या. आता इथे दुसऱ्या टाकताना तेल खूप गरम होतं एकदम, तर त्याच्यामुळे जे आहे त्यांना एकदम बबल्स येऊन गेले सांबार वडीला. तर एकदम खूप हाय फ्लेम असेल, तुमचं तेल असं खूप जास्त तापलेलं असेल तेव्हा सांबार वडी नाही सोडायची. थोडंसं त्याला नॉर्मल येऊ द्यायचं, त्याच्यानंतर सांबार वडी सोडायची. आता ही आम्ही पहिले बनवले आहे, खूप छान बनलं, याच्यावर खूप बबल्स आले नाही. पण हे एकदम हाय, दुसरे जे आहे हे एकदम हाय तेलामध्ये तळल्यात, याच्यावर खूप जास्त बबल्स आले आहे. नंतर मी नंतरचे ज्या तळायला घेतल्या तेव्हा मी नॉर्मल येऊ दिलं ते तेल, खूप हाय फ्लेमवर मी नाही टाकल्या. थोडंसं नॉर्मल आल्यावर मी आत्ता जे आहे सांबार वडी टाकलेली आहे आणि आता याच्यावर काहीच बबल्स जास्त येणार नाही. हे खूप आपण एकदम हाय फ्लेमवर जर ह्या तळल्या ना, ते तेलातनं काढल्यानंतर खूप क्रिस्पी जास्त वेळ राहत नाही, लगेच नरम पडतात. त्यामुळे टाकल्यावर एकदम हाय तेलात टाकायचं नाही आणि त्याच्यानंतर पण छान कमी गॅसवर जे आहे त्यांना तळून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत आणि त्यानंतर सगळ्या काढायच्या. आणि सांबार वड्या खूप छान झाल्या होत्या. युगीतला सगळ्यात आधी देऊन दिली होती, त्यानंतर आईबाबांना पण नाश्ता देऊन दिला प्लेट्स रेडी करून आणि त्यानंतर मग परत घेतल्या तळायला, कारण शेजारी पण द्यायच्या होत्या थोड्याशा. इथे तुम्ही बघू शकता सांबारवडी खूप सुंदर दिसत आहे, तिला रंग पण खूप छान आलेला आहे आणि चवीला तर एकच नंबर झाल्या होत्या. मला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.